अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कवी डॉक्टर ललित अधाने यांना शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शांता शेळके साहित्य गौरव पुरस्काराने गौरवण्यात आला आहे। साहित्य लेखकांनी वर्तमान वास्तवाच्या मुळाशी भिडले पाहिजे। समाजाला पाखंडीपणाचा बुरखा फाडून खरा चेहरा दाखवणाऱ्या आरशाची गरज असते। तो आरसा दाखवण्याचं काम साहित्य लेखक कलावंत करत असतो। कवी ललित अधाने यांनी माही गोधडी छप्पन भोकी या कविता संग्रहातून कृषी संस्कृतीतील होणारे परिवर्तन, त्यातून निर्माण झालेल्या नव्या जाणीवा, प्रश्न अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने टिपले आहेत। दुर्दम्य आशावाद आणि परखडपणा हे त्यांच्या कवितेचे विशेष आहे। शेतकरी आंदोलनाच्या कविता साकारताना अधाने यांनी घेतलेली भूमिका ही आरशासारखी आहे, असे शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणाऱ्या शांता शेळके साहित्य गौरव पुरस्काराच्या वितरण समारंभ प्रसंगी डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलत होते। ते पुढे म्हणाले, लेखक कवी हे समाजाला आत्मभान देण्याचे कार्य करत असतात। समाजातील दुःख, सुख, आनंद, ताणतणाव आणि समाजातील विविध प्रश्न शब्दाच्या माध्यमातून मुखर करत असतात। दुःखमुक्त मानवता हेच खरे त्यांच्या लेखनाचे प्रयोजन असते। म्हणून आमदार, खासदार, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे देशाचे खरे नायक नसून साहित्यिक हा खरा समाजाचा नायक असतो, असं देखील ते म्हणाले आहेत। तसेच सत्काराला उत्तर देताना कवी डॉक्टर ललित अधाने म्हणाले की हा पुरस्कार उपाशीपोटी राबणाऱ्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आहे। शेतकरी आंदोलनामध्ये अतिवृष्टीने किंवा दुष्काळाने होरपळून बळी पडलेल्या प्रत्येक जीवाचा सन्मान आहे, असं देखील ते यावेळी म्हणाले आहेत।